पिंपरी चिंचवडमधील बोपखेलचा रस्ता प्रश्न पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे, कारण या ठिकाणी लष्करानं एक तात्पुरता तरंगता पूल उभारलेला होता। या पुलाचं आयुष्य संपल्यानं आणि पावसाळ्यामध्ये या पुलामुळे अपघात किंवा दुर्घटना होण्याची शक्यता असल्यानं लष्करानं हा पूल काढण्यासाठी हालचाली सुरू केलेल्या आहेत। मात्र लष्कराला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांनी विरोध करायला सुरुवात केलेली आहे। हा पूल नसेल तर ग्रामस्थांसाठी मोठी अडचण निर्माण होईल असं या गावकऱ्यांचं म्हणणं आहे। गणेश डुडम यांच्याकडनं अधिक माहिती घेऊया। गणेश, बोपखेलच्या या रस्त्याचा मूळ वाद का आहे आणि हा पूल हटवण्याचा ग्रामस्थ विरोध का करतायत? श्रीरंग, मागच्या वर्षी हा बोपखेलचा हा वाद उपळला होता। ग्रामस्थांना हा जो पूल आहे हा तात्पुरता स्वरूपात लष्कराने बांधून दिला होता व आज हा तरंगता पूल काढण्याच्या कामाला जोरात सुरुवात झालेली आहे। यासाठी सशस्त्र बंदोबस्त पण केलेला आहे। 13 मेला आंदोलन झालं होतं, यामध्ये 100 जखमी झाले होते व 200 जणांवर गुन्हा दाखल झाला होता। बेमुदत काळासाठी काढला जातो हा पूल व आता काही दिवसात शाळा सुरू होईल तर यामध्ये पण विद्यार्थी व गावकऱ्यांचे पण हाल होणार आहे व कमीत कमी त्यांना 15 ते 20 किलोमीटरचा वळसा पडणार आहे। गणेश, हा रस्त्याचा वाद नेमका काय होता ज्यासाठी हा तात्पुरता पूल बांधावा लागला होता? श्रीरंग, हा जो रस्त्याचा वाद होता हा नेमका वाद असा आहे की हा जो रस्ता जातो हा रस्ता संरक्षण विभागातून जातो व येथील जे दिघीचे जे बोपखेलचे जे गावकरी आहेत त्यांना काही वर्षापासून म्हणजे हा रस्ता वापरण्यात देण्यात आला होता, पण सुरक्षिततेच्या कारणावरून हा जो रोड बंद करण्यात आला होता। धन्यवाद गणेश, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।